जळगाव जामोद विकास कामांतर्गत अत्यंत वर्दळ असलेल्या दुर्गा चौक ते पेट्रोल पंपापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या अनुषंगाने मागील वर्षी दुर्गा चौक सुशोभीकरणाकरिता अतिक्रमण काढण्यात आले होते, तर रस्ता रुंदीकरणाच्या कामाकरिता दिनांक 2 मार्च पासून तहसील, पोलीस स्टेशन, बस स्टँड ते पेट्रोल पंप पर्यंतचे रस्ता लगतचे अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे। सदर अतिक्रमण काढण्यानंतर शहरात जाणारा हा मुख्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असून शहराचा रहदारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे। सदर अतिक्रमण हटाओ मोहिमेत पालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके, नगर अभियंता राजेंद्र मस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जितेंद्र काळे, नजूर प्रशासनाचे इंगोले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। दुर्गा चौक ते पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता रुंदीकरण कामाला सुमारे 4 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।